शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं यावरून सुप्रीम कोर्टात सुरू असलेला युक्तिवाद आजही सुरूच होता. आत्ताच तो काही वेळापूर्वी संपला आणि उद्याही तो राहणार आहे. तर आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. ते उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे वकील पण आहेत. सर, मला सांगा, आज कामत सरांनी त्यांची बाजू मांडली, कपिल सिब्बल सरांनी त्यांची युक्तिवाद संपवलाच आणि त्यानंतर कामत सरांनी त्यांची पुढची बाजू आणि त्यांनी उद्या पण वेळ मागितलेला आहे. काय काय झालं आजच्या सुनावणीत? आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा हेच मुद्दे कागदोपत्री आणि पुराव्यांच्या आधारे दाखवण्यात आले की पक्ष फोडून एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सगळे पळून गेल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या तर त्या तारखेपासून म्हणजे 21/6/2022 पासून त्यांची जी कृती आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ती कृती फक्त लक्षात घेतली तर ती प्रोहिबिटेड ॲक्शन म्हणजे ती बंदित असलेली कृती आहे. परिच्छेद 21A आणि 21B नुसार ती प्रतिबंधित कृती आहे की तुम्ही एखाद्या राजकीय पक्षातून निवडून येता, त्या पक्षाचे उमेदवार असता, त्या पक्षातूनच निवडून येऊन मंत्रीसुद्धा होता आणि त्याच पक्षाच्या विरुद्ध तुम्ही कारवाई करता, तेव्हा तुम्ही स्वेच्छेने त्या पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे असाच त्याचा अर्थ होतो. आणि त्या पक्षाच्या संदर्भात एक मिनिट थांबा, या नाही तर हे प्रतिबंधित कृत्य जे आहे त्या बाबतीत आज पूर्णपणे चर्चा करण्यात आली. आणि 21A आणि 21B नुसार हे नक्की केलं पाहिजे की पॉलिटिकल पार्टी ज्यावेळेस हे प्रतिबंधित कृत्य झालं तेव्हा कोणती होती. मग त्यावेळेस पॉलिटिकल पार्टी कोणती अस्तित्वात होती? ती शिवसेना मूळ पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि त्यासाठी जी प्रक्रिया नंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी केली त्याबद्दलचे खूप मोठे आक्षेप आज नोंदवण्यात आले. हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की परवाच काहीतरी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी असं वक्तव्य केलं की त्यांनी दिलेला निर्णय शाश्वत आहे आणि तो निर्णय सगळं कायद्याचा विचार करून दिलेला आहे. तसं मुळीच नाही आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, शाश्वत वगैरे तर मुळीच नाही. तो कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासारखा निर्णय आहे. काल त्यांची बॉडी लँग्वेज बघितली तुम्ही नार्वेकरांची बघितली. नार्वेकरांचं काय आहे की त्यांना विनाकारणच त्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे. पण संविधान हे ताकदवान आहे, कायदा ताकदवान आहे आणि कायदा आणि संविधान हे प्रत्येकाला आपापल्या जागेवर आणेल असा मला विश्वास आहे. तर याचबद्दलची शहनिशा म्हणजे त्यांच्या निर्णयाची संपूर्ण चिकित्सा करण्यात आली. आणि मी आपल्याला सांगतो की राहुल नार्वेकरांचा निर्णय किती पद्धतीने चुकीचा आहे हे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कोणत्या परिच्छेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे परिच्छेद 129, त्यानंतर परिच्छेद 156, 157, 158 याच्यामध्ये तर राहुल नार्वेकरांनी जे काही 10 शेड्यूलच्या संदर्भात निर्णय देताना लिहिलेला आहे ते पूर्णपणे सुप्रीम कोर्टाचा अपमान करणार आहे. हो, आज काहीतरी सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर रिमार्क पण केलं मला वाटतं. सुप्रीम कोर्टाने तेव्हाच त्याच्याबद्दल सांगितलं की राहुल नार्वेकरांचा हा जो निर्णय आहे तो कसा असला पाहिजे. ते 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने त्यांना जेव्हा कळवलं की तुम्ही निर्णय घ्या तर त्यांना त्या चौकटीत राहून निर्णय घ्यायचा होता. पण त्यांनी साक्षी पुराव्यांची प्रक्रिया केली. का केली प्रक्रिया? एवढंच पाहायला पाहिजे होतं की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा त्या पक्षामधून कोण पळून गेले आणि ते जर ते प्रतिबंधित कृत्य त्यांनी तेव्हा केलं एकनाथ शिंदेसह इतरांनी, त्यावेळेस पक्ष कोणाचा होता, ते हे सगळेजण कोणाच्या सहीने निवडणूक लढवत होते, हाच विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी केवळ नंतर बघून हा निर्णय घेणं चुकीचं आहे. आता दुसरं काहीतरी असं कमेंट केली की नार्वेकर यांनी त्यांच्या अर्धन्यायिक अधिकारांचा कुठंतरी त्या कक्षेबाहेर गेले असं एक बोललं जाते. खरं काय? नार्वेकरांनी सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की साक्षी पुराव्यांची प्रक्रिया त्यांनी का केली, त्यांना केवळ प्रथमदर्शनी काय आहे परिस्थिती तेवढंच पाहायचं होतं. प्रायमा फेसी म्हणजे काय की प्रथमदर्शनी तेव्हा काय घडलं की हे सगळेजण उभे राहिले होते कोणाच्या AB फॉर्मवर, उद्धव ठाकरे यांच्या सहीच्या आधारे जे AB फॉर्म दिले त्याच्यावर. मग याचा अर्थ उद्धव ठाकरेंचं नेतृत्व होतं त्या पक्षावर आणि ज्या क्षणी ते पळाले तेव्हा ते नेतृत्व त्यांनी नाकारलं. म्हणजे त्यांनी ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षाशी प्रतारणा केली, गद्दारी केली.
सोप्या भाषेत गद्दारी हा शब्द महाराष्ट्रात आहे. तर मग ते सगळेजण अपात्र आहे. एवढंच राहुल नार्वेकरांना पाहायचं होतं. पण त्यांनी साक्षी पुराव्यांची प्रक्रिया केली. मग त्यांनी त्यानंतर लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा विषय काढला. मग त्यांनी 27/2/2018च्या संदर्भातली पत्राची शहानिशा केली. मग त्यांनी सांगितलं नाही 2018ची घटनाच नाही आहे आणि 1999चीच घटना आहे आणि त्याच्याच आधारे मी निर्णय घेणार. हे सगळं त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. जे त्यांच्या कक्षेबाहेर होतं ते त्यांनी केलं आणि त्याच्या आधारे त्यांनी हा निर्णय फिरवला असा एक आरोप होता. शिंदे सेनेच्या बाजूने दिला. म्हणजे अपात्र आमदार असतानाही त्यांना पात्र ठरवलं, बरोबर? अपात्र असतानाही पात्र ठरवलं. कारण की माझं असं स्पष्ट मत आहे की राहुल नार्वेकर ज्या अपात्र आमदारांच्या साथीने हे झाले, विधानसभा अध्यक्ष झाले, राहुल नार्वेकरांचीच नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. राहुल नार्वेकर बेकायदेशीरपणे, जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेकायदेशीरपणे त्या पदावर बसले संविधानाचा गैरवापर करून आणि मोडतोड करून, त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर सुद्धा संविधानाची मोडतोड करून त्या पदावर बसले. मी ट्विट पण केले काहीतरी नार्वेकरांचं. हो, मी नार्वेकरांना असं आवाहन केलेलं आहे की त्यांचा निर्णय फार शाश्वत आहे असं त्यांना वाटत असेल तर शाश्वत शब्दाचा अर्थसुद्धा आम्ही त्यांना सांगून महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये त्यांनी जाहीर एक वादविवाद घ्यावा या विषयावर. त्यांचा निर्णय जो त्यांनी दिलेला आहे तो, आणि त्याची चिकित्सा मी सगळ्यांसमोर करणार. त्यांना हे दाखवून द्या म्हणा. पण शेवटी काय होत आहे की एकूणच आपण हे पाहतो की सातत्याने राहुल नार्वेकर हे दिशाभूल करत चाललेले आहे आणि हे चांगलं नाही. म्हणजे एका अत्यंत संविधानिक महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने बोलणं हे चांगलं नाही. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी काय मांडण्यात आल्या की पॅराग्राफ 13 ज्या इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरचं, त्याच्यामध्ये एवढंच आहे की तुम्हाला निवडणुकीसाठी तिकीट कोणी दिलं, तुम्हाला कोणी उभं केलं, त्यानंतर AB फॉर्म्स तुम्हाला कोणी दिले. आता AB फॉर्म्सचा विषय लक्षात घ्या तुम्ही चंद्रकांतजी, की AB फॉर्म जेव्हा देण्यात येतात तेव्हा AB फॉर्मची प्रत ही इलेक्शन कमिशनकडे असते. म्हणजे इलेक्शन कमिशनला सुद्धा हा आगाऊपणा करण्याचे अधिकार आहेत का की परत तुम्ही त्याची शहानिशा करणार? तुमच्याकडे जे AB फॉर्म सबमिट झाले 2014 नंतरच्या सगळ्या निवडणुकांच्या संदर्भात, ते जर तुम्ही पाहिले तर मग त्याच्यामध्ये स्पष्ट आहे सेक्शन 29A(G) मध्ये, कोणत्या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये, की वेळोवेळी जर तुम्हाला कळवलेलं आहे की असे AB फॉर्म आहे, त्याच्यावर सही कोणाची आहे, तुमच्याकडे त्याची कॉपी आहे, तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सही आहे. मग हा सगळा जो संविधानिक काय म्हणतो त्याला आपण गैरसमज तयार केलेला आहे सगळ्यांनी मिळून, तो अत्यंत चुकीचा आहे. परत सुभाष देसाई केसमध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एकदा निवडणूक लढलेले नंतर डिसअसोसिएट होत असतील त्या ज्या पक्षाकडून निवडणूक लढले त्यांच्यासोबत, तर ते अपात्र ठरतात. एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटते की 21A नुसार जे एकनाथ शिंदेंसोबत गेले ते सगळेजण स्वेच्छेने निघून गेलेले आहेत. त्यांनी पक्षाशी प्रतारणा केलेली आहे आणि त्यामुळे ते अपात्रच ठरतात. हे एवढं सगळं तगडा युक्तिवाद केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं, तुम्ही त्यात होते. आता शिंदेकडनं आता उद्या कामत साहेब करतील, पण त्यानंतर शिंदे युक्तिवाद मग त्यांच्याकडे काय मुद्दे असतील खोडायला माहिती नाही. आता म्हणून मला ते बघायचं आहे. मला सुद्धा तुमच्यासारखी उत्सुकता लागली आहे की असत्याची बाजू कशी मांडायची असते याचं एक उदाहरण घालून दिलं जाईल एकनाथ शिंदे साहेबांतर्फे, आणि ते आपल्याला सगळ्यांनाच अभ्यासासाठी महत्त्वाचं असेल असं मला वाटतं. आता कामत साहेबांनी आज नेमकं काय म्हटलं आणि उद्या काय होऊ शकतं? नाही, देवदत्त कामत आमचे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की प्रतोद जर सुनील प्रभू होते तर त्या प्रतोद पदावर असलेल्या व्यक्तीला आम्ही कन्सिडरच करत नाही, आणि भरत गोगावले हेच आता काय म्हणतो प्रतोद आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेंचा पक्ष हा शिंदे फॅक्शनला मी आता रिअल पॉलिटिकल पार्टी म्हटलेलंच आहे आणि ते मान्य केलेलं आहे आम्ही. त्यामुळे आता त्याच्या पुढचा मी काही विचार करणार नाही. हे जे काही स्पीकर म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांची मांडणी आता उद्यासुद्धा देवदत्त कामत करणार आहेत. हे होते असीम सरोदे साहेब. यांनी सांगितलं की उद्याही देवदत्त निकम साहेब आपली बाजू मांडतील आणि शिवसेनेच्या बाजू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुन्हा आणखीन एक तगडं आर्ग्युमेंट होईल. त्यानंतर मग शिंदे साहेबांच्याकडनं म्हणजे शिंदेंची शिवसेना आहे ज्यांना आता पक्ष आणि चिन्ह दोन्ही बहाल केले, ते त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढतील. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदेजी, मीडिया पुणे.